विद्यार्थ्यांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी आपण बघितली. त्यातला पहिला क्वेश्चन, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाइन सेगमेंट्स. Identify in which figure ray PM is the angle bisector of angle QPR. आता याच्यामध्ये असं दिलेलं आहे की काही ट्रायंगलच्या लाईन सेगमेंट दिलेले आहेत. लाईन सेगमेंट दिलेला असल्यानंतर डायग्राम मध्ये रे PM अँगल PQR चा अँगल बायसेक्टर आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. चला ओळखूया आपण. आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी माहिती जी आपण बघितलेली आहे. आता याच्यामध्ये रेशो काढणार. पहिला ट्रायंगल घेणार. पहा PQ, this is angle bisector. PM is an angle bisector. Ray PM is angle bisector of angle QPR. PM हा रे किरण PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे. मग आपण काय करणार? जर PQ upon PR, PQ upon PR is equal to PM upon MR आला. PM upon MR आला. तर हा अँगल बायसेक्टर असं आपण म्हणणार. बरोबर? चला मग घेऊया. PQ upon PR is equal to किती आहे? 7 upon 3. PQ छेद PR बरोबर 7 छेद 3. याला एक नंबर दिला. बरोबर? तसंच QM छेद MR बरोबर 3.5 भागिला 1.5. 3.5 डिवाइडेड बाय 1.5. हे झाले डेसिमल पॉइंट जर काढला 35 35 अपॉन 50 भाग देणार 5 7 ला 5 मध्ये 35 5 3 का 15 इज इक्वल टू 7 अपॉन 3. दोघांकडे म्हणा PQ अपॉन PR इज इक्वल टू 7 अपॉन 3. then QM upon MR is equal to also 7 upon 3. It means म्हणजेच PQ upon PR is equal to QM upon MR is equal to 7 upon 3. हे गुणोत्तर सारखं आलं. बरोबर? 7 छेद 3 7 छेद 3 7 upon 3 7 upon 3. Therefore, by angle bisector property QPR or ray PM is an angle bisector of angle QPR. आपण याच्यावर असू किरण PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे. आता बरोबर समजलं की? आता दुसरं एक्झाम्पल घेऊया. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण तसंच बोला. PQ upon PR 10 upon 7. Then QM upon MR 8 upon 6. सारखं आलं का? नाही. म्हणजेच काय? PQ upon PR is not equal to बरोबर नाही. QM upon MR. म्हणून PM रे PM किंवा किरण PM हा कोन RPQ चा कोन दुभाजक नाही. आता आपण हे बघणार. इथे पण तसं. चला PQ upon PR is equal to किती ना 9 upon 10. इथे उद्या वाचलं. दुसरं QM upon MR is equal to 3.6 divided by 4.0. किंवा 4 लिहा आपण. म्हणजेच काय झाला? 36 upon 40. डेसिमल पॉइंट काढला म्हणजे इथे 40 झाले. चला 4 9 36 4 भागे 40 9 upon 10. इट मीन्स फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 मधून काय झालं? PQ upon PR is equal to QM upon MR. सारखं म्हणून फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून किरण PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे. बरोबर? आपला पहिला प्रश्न समजला असेल सर्वांना. चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तुम्ही लिहू शकता. हे वही द्यायचं सर्वांनी. समजलं असेल तर लगेच सोडून टाका.
दुसरं एक्झाम्पल. चला, पुस्तक समोर आहे तुमच्या. त्रिकोण पीक्यू इन ट्रायंगल पीक्यूआर पीएम इज इक्वल टू 15. PM is equal to 15. Then PQ is equal to 25. PR is equal to 20. NR is equal to 8. NR is equal to 8. State whether NM is parallel to RQ. NM ही RQ ला पॅरलल आहे की नाही हे फाइंड आउट करायचं. मग NM RQ ला पॅरलल केव्हा आहे? ज्यावेळेस PN upon NR is equal to PM upon MQ. जर असेल मग आपण म्हणणार बाय द कन्व्हर्स ऑफ BPT. BPT म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्ययानुसार NM पॅरलल टू QR किंवा RQ आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला शोधावं काय लागेल? PN upon NR शोधावं लागेल, PM upon MQ शोधावं लागेल. हे जर दोन्ही सारखे आले तर ही पॅरलल आहे, जर सारखे नाही आले तर ही पॅरलल नाही. बरोबर आहे? आम्ही वर्गात शाळेत वर्गात हो. चला, माझ्या याच्यासाठी आपल्याला PN माहिती पाहिजे, NR माहिती पाहिजे, PM माहिती पाहिजे आणि MQ माहिती पाहिजे. चला, PM माहिती आपल्याला किती लिहून टाकू इथे. देन MQ माहिती आहे का? नाही, क्वेश्चन मार्क. मात्र PQ माहिती आहे. ओके, म्हणजे आपण MQ काढू शकतो. PR माहिती आहे 20. NR माहिती आहे 8, म्हणजे आपल्याला PN पण काढावी लागेल. आपण लिहून टाकू इथे पहिले PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. टाकणार किंमत 25, 15 प्लस MQ. याला कारण लिहिणार P डॅश M डॅश Q. दोघां दरम्यानचा संबंध आहे. Therefore MQ is equal to 25 minus 15. MQ is equal to 10. बरोबर? त्याचप्रमाणे PR is equal to PN plus NR. P dash N dash R. लिहिणार PN माहिती नाही, PR माहिती आहे 20. PN अननोन आहे, NR माहिती आहे 8. यस, NR is equal to 20 minus 8. NR is equal to 12. चल, मिळाले आहे रे. रेशो घेणार मग आपण. पॅरलल दाखवायचे असतील तर काय करावं लागेल? दोघं दोन रेशो ते सारखे आले पाहिजे. कोणता घेणार? PN upon NR. चला, PN किती आहे? PN दिला आहे, कळलं ना? sorry. This is PN. This is PN. PN is equal to 12. NR 8. भाग दिले 4 × 12, 4 × 8. नंबर 1. Then PM upon MQ. PM 15. MQ आपण आता शोधला 10. पास है 5 × 15, 5 × 10, 3/2. या नंबर द्या 2. Therefore from 1 and 2 काय म्हणता येईल? From 1 and 2 PN upon NR is equal to PM upon MQ. Correct? So by converse of BPT प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यत्ययानुसार this MN parallel
टू क्यू आर, जे एम एन बी क्यू आर ला पॅरलल आहे. बरोबर. आपण आता क्वेश्चन नंबर 3 घेणार. एन एम पी क्यू 2.5 5 and 7. गणित असं आहे. इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज angle bisector of n. mn is equal to 5, mn is equal to 5, pn is equal to 7, mq is equal to 2.5. to find out nq, so point लिहा जे दिलेलं आहे. in triangle mnp qn nq is an angle bisector of angle बोला MNP. Therefore, by angle bisector property काय म्हणते, MN upon NP is equal to MQ upon QP. बरोबर. काय होईल, this is 5 upon 7 is equal to 2.5 upon QP. क्रॉस मल्टीप्लाई करा. बोला 5 into QP 5 गुणिला QP बरोबर 2.5 multiply by 7. बोला therefore QP is equal to 2.5 multiply by 7 divided by 5. आपल्याला माहिती आहे 2 and half 2 जा 5. QP is equal to 7 upon 2. Therefore QP is equal to, बोला QP is equal to 3.5. QP is equal to 3.5. Okay, this is example number 3. Now example 4. A, B, C, P आणि Q. Measures of some angle given. Prove that. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. AP upon PB is equal to AQ upon QC. हे प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला लगेच समजलं पूर्ण की हा BPT आहे. मग BPT जर असेल तर आपल्याला सर्वात पहिले काय दाखवावं लागेल, BPT येण्यासाठी PQ पॅरलल टू BC दाखवावं लागेल. मग PQ पॅरलल टू BC केव्हा दाखवता येईल, करेक्ट, हे दोन करस्पॉन्डिंग एंगल कॉन्ग्रुएंट पाहिजे आणि ते दिलेलेच आहेत आपल्याला. मग इन ट्रायंगल ABC असं आपण म्हणतो. अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. एंगल ABC गिवन आहे ते, म्हणजे दॅट आर द करस्पॉन्डिंग एंगल APQ is equal to angle ABC. Therefore
side PQ parallel to side BC by corresponding angle test. corresponding angle test त्रिकोणाच्या संगत कोणाच्या गुणधर्मानुसार corresponding by corresponding angle test. Therefore PQ parallel to BC side PQ parallel to side BC हे parallel आहे. मग हे जर parallel therefore by BPT प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बोला AB upon PB is equal to AQ upon QC is equal to AQ upon QC. बरोबर. ओके चला एक्झाम्पल नंबर 4 झालं. एक्झाम्पल नंबर 5 घेऊया. A B P Q D C जर टक्के नसेल तर मार्क लिहिल. ट्रॅपेझियम ABCD मध्ये साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड DC. AP दिलेला आपल्याला 15 15 PD is given 12 QC is given 14. फाइंड BQ. BQ शोधायचा आहे. शोधता येईल बरोबर. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लिहायचं. in trapezium in trapezium ABCD समलंब चौकोन ABCD मध्ये साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड BC. मग बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल. AP upon PD is equal to BQ upon QC. टाकणार की 15 upon 12 is equal to BQ upon 14. करता येईल. सोडवता येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन करता येईल. व्हेरी गुड. सोडवा. आन्सर शोधून ठेवायचा. पुढचं एक्झाम्पल 6 using the information MN P this is 14 this is Q this is 14 this is 25 MQ is angle bisector of angle MNP. MNP चा तो angle bisector आहे. त्याच्यावर आपल्याला QP शोधायचा आहे. सोपं आहे. MQ is angle bisector of angle MNP येणे ना. NQ किरण NQ किंवा NQ हा कोन MNP चा कोन दुभाजक आहे. म्हणून कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल. MN बरोबर MN upon NP is equal to MQ upon QP. टाकणार किंमत 25 upon 40 is equal to MQ upon QP. QP MQ दिलेला आहे 40. करता येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. ओके ठीक. सोडवता येईल ना. चला एक्झाम्पल नंबर 7. हे पण जमेल.
सातवा आणि आठवा एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी, सातवा आणि आठवा एक्झाम्पल तुम्ही सोडवा. 9व माझ्यासाठी 9व एक्झाम्पल